आज ना केरळच्या पद्धतीचा नाश्ता बनवला होता. पुट्टा आणि हिरव्या मुगाची भाजी बनवली होती. तर हे पुट्ट्याचं पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून थोडं थोडं पाणी घालून ते मिक्स करून ठेवलं. त्याचा असा ना हाताने दाबून बघितला तर मुटका बनला पाहिजे आणि फोडलं तरी सुट्टं झालं पाहिजे, इथपर्यंतच पाणी घालायचं असतं. तर नारळ किसून घेतला आणि हे हिरवे मूग स्वच्छ धुवून घेतले होते. त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, मीठ घालून ना शिजवून घेतलं कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून. नंतर हे पुट्ट्याचं भांडं याच्यामध्ये पाणी भरून घेतलं खाली आणि खोबरं किसून घेतलेलं होतं. तर अगोदर थोडंसं खोबरं, नंतर थोडंसं पुट्ट्याचं पीठ, नंतर खोबरं असं करून ना हे भांडं भरून घेतलं आणि वरती झाकण ठेवून ना त्याला एक वाफ आली की 5 मिनटात हे शिजलं जातं. तर अशी करत 2-3 भांडी मी शिजवून घेतली पुट्ट्याची. तोपर्यंत मूग पण शिजलेलं होतं. तर ओला नारळ ना वाटून घेतला होता. आता नारळाचं दूध काढून घातलं तर चालतं, पण आज मला उशीर झाला होता म्हटल्यानंतर नारळ वाटूनच घेतला होता. तर वाटलेला नारळ त्याच्यामध्ये घातला आणि वरून ना खोबरेल तेलामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घातली होती. तर छान अशी भाजी तयार झाली होती.